नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज शनिवार दिनांक 13 जून 2026 मित्रांनो, आज राज्यामध्ये पावसाचा जोर हा काही भागामध्ये कमी झालेला आहे तर काही ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे। तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर आढावा घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो, तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राइब करत नाही, त्यामुळे आताच आपल्या डिजिटल शेतकरी YouTube चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय, तुमच्या भागात देखील पाऊस झालाय की नाही ते आपल्याला कमेंट मध्ये नक्की कळवा। तर मित्रांनो, आज या ठिकाणी विदर्भ व मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर आपल्याला कमी झालेला पाहायला मिळतोय। आपण स्मृती बघता या ठिकाणी मराठवाड्यामध्ये तर मित्रांनो हवामान ढगाळ पाहायला मिळते, परंतु पावसाचा जोर हा या ठिकाणी कमी झालेला आहे। लातूर असेल, नांदेड असेल, छत्रपती संभाजीनगर असेल या जिल्ह्यामध्ये हवामान ढगाळ आहे। तुरळक भागामध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळतोय। बीड जिल्ह्यामध्ये देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते मित्रांनो। तसेच परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यामध्ये देखील हवामान ढगाळ आहे, परंतु पावसाचा जोर या ठिकाणी कमी झालेला आहे। तुरळक ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला मराठवाड्यामध्ये पाहायला मिळतोय। तसेच विदर्भामध्ये पाहिलं तर विदर्भामध्ये भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते। तर याच जिल्ह्यामधील काही तालुक्यांमध्ये काही भागांमध्ये आपलं स्थानिक वातावरण तयार होऊन मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तर विदर्भाच्या उर्वरित जिल्ह्यामध्ये मित्रांनो हवामान आपलं ढगाळ आहे, परंतु पावसाची शक्यता पाहायला मिळत नाही। तसंच या ठिकाणी मित्रांनो मालेगाव, नाशिक, जळगाव, नंदुरबार, धुळे या जिल्ह्यामध्ये देखील हवामान ढगाळ आहे, परंतु पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत नाही। तसंच पालघर, मुंबई या भागामध्ये देखील हवामान ढगाळ आहे, परंतु पावसाची शक्यता ही कमी पाहायला मिळते। तर पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला मित्रांनो, पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर आपल्याला पाहायला मिळतोय सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये। आपण स्क्रीनवरती बघता या ठिकाणी कोल्हापूर असेल, सांगली असेल, विटा, कराड, वडूज, सातारा या भागामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तर पुणे जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा जोर वाढलेला आहे। बारामती असेल, दौंड असेल या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतोय मित्रांनो। पुणे व आसपासच्या भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर व रात्रीच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय। सातारा जिल्ह्यामध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतोय। एकंदरीत जर पश्चिम महाराष्ट्रात विचार केला तर पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर याच जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाचं जास्त करून प्रमाण पाहायला मिळते। तर सोलापूर जिल्ह्यामध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस हा तुरळक ठिकाणी पाहायला मिळू शकतो। तसेच कोकणपट्टीमध्ये देखील पावसाचा जोर आपल्याला मित्रांनो वाढलेला पाहायला मिळते कालच्या तुलनेमध्ये। रत्नागिरी असेल, रायगड असेल, सिंधुदुर्ग या तीनही जिल्ह्यामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर व रात्रीच्या दरम्यान पाहायला मिळतोय मित्रांनो। आज जर 13 जूनचा एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर आज या ठिकाणी विदर्भ, मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर हा कालच्या तुलनेमध्ये कमी झालेला आहे। तुरळक भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे व या ठिकाणी कोकणपट्टीमध्ये आपल्याला रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये पावसाचा आपल्याला जोर वाढलेला पाहायला मिळतोय। तर उर्वरित महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये हा आपल्याला मध्यम स्वरूपाचा, हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, हवामानामध्ये अचानक बदल होत असतात। आपण आपल्या डिजिटल शेतकरी YouTube चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओला लाईक नक्की करा। धन्यवाद।